मित्रांनो, आता मराठी भाषा आणि हिंदी भाषा याच्यावरून एक वाद निर्माण झालेला आहे, विवाद होतोय आणि हा विवाद अगदी शिगेला पोचला आहे. आता तो कुठल्या टोकाला पोचेल, काय त्याच्यातून निष्पन्न होईल, आणखीन किती समाजामध्ये ही निर्माण होईल, आणखीन किती समाजामध्ये दुफळी निर्माण होईल सांगता येत नाही. मित्रांनो, नुकतंच आता मीरा भाईंदरमध्ये मनसेचे कार्यकर्ते आणि उभाटाचे कार्यकर्ते हे एकत्र आलेत आणि त्या कार्यकर्त्यांनी तिथे एक रॅली केली. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? नक्की हे आता उद्धव ठाकरेचे किंवा राज ठाकरेचे जे नेतेगण आहेत हिंदी भाषिक, हे आता मराठी शिकणार का? त्यांना मराठीची शिकवणी लावणार का? ट्युशन चालू करणार का? तुम्हाला काय वाटते मित्रांनो? हेच आहे ते वास्तव, हेच आहे ते सत्य. वास्तवावर बोलू काय ते. वास्तवावर बोलू काय ते माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा. तुर्ता नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, आता मराठी भाषा आणि हिंदी भाषा याच्यावरून एक वाद निर्माण झालेला आहे, विवाद होतोय आणि हा विवाद अगदी शिगेला पोचला आहे. आता तो कुठल्या टोकाला पोचेल, काय त्याच्यातून निष्पन्न होईल, आणखीन किती समाजामध्ये दुही निर्माण होईल, आणखीन किती समाजामध्ये दुफळी निर्माण होईल सांगता येत नाही. मित्रांनो, नुकतंच आता मीरा भाईंदरमध्ये मनसेचे कार्यकर्ते आणि उभाटाचे कार्यकर्ते हे एकत्र आलेत आणि त्या कार्यकर्त्यांनी तिथे एक रॅली केली आणि त्या रॅलीमध्ये त्यांनी घोषणासुद्धा दिल्या हिंदी भाषिकांच्या विरोधात, हिंदीच्या विरोधात. त्याबरोबर त्यांनी भाषणंसुद्धा तिथे केली आणि मराठीबद्दल किती कैवार आहे, मराठीबद्दल किती आम्हाला प्रेम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. पण तत्पूर्वी तिथेच त्याच मीरा भाईंदरमध्ये एक व्यापाऱ्यांचासुद्धा मेळावा झाला, तिथे रॅली झाली आणि या व्यापाऱ्यांच्या रॅलीमध्ये उद्धव ठाकरेंच्या विरोधात, राज ठाकरेंच्या विरोधात, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या गेल्या. मित्रांनो, ह्याच्यातून नक्की काय निष्पन्न होणार आहे, नक्की काय साध्य होणार आहे? एक गोष्ट नेमकी साध्य होईल, ती म्हणजे हिंदूंमध्ये दुही निर्माण होईल. आता ही गोष्ट निदर्शनात येते. मित्रांनो, हिंदी भाषिक, हिंदी मीडियममध्ये ज्या वृत्तवाहिनी संस्था आहेत, हिंदी वृत्तवाहिनी संस्था, या संस्थांमधून मराठी भाषिकांवरती सरसंधान केलं जाते. मराठी भाषिकांच्या विरोधात एक मोहीमच आखली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण बऱ्याच वृत्तवाहिनी संस्थेमधून एक मुंबऱ्यामध्ये घडलेली घटना दाखवली जाते. बऱ्याच हिंदी यूट्यूबरकडून मुंबऱ्यामधील घडलेली एक घटना दाखवली जाते आणि ब्रॉडकास्ट जी करणारे आहेत त्यांच्याकडून सुद्धा ते दाखवले जाते. ते सुद्धा हिंदी माध्यमाचे आहेत. ते मित्रांनो, नक्की काय साध्य केलं जाते, नक्की काय षडयंत्र आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. आता हे काय दाखवत आहेत, ते मुंब्रामध्ये घडलेली ती घटना. एका मराठी व्यक्तीने एका फळ विक्रेत्याबरोबर हुज्जत घातली. काय केलं त्याने, तर तो त्या फळ विक्रेत्याला मराठीमध्ये बोल म्हणून सांगत होता. मग त्या फळ विक्रेत्याच्या समर्थनाला अगदी तिथे मुसलमान गोळा झाले, कारण तो फळ विक्रेता मुसलमान होता. आणि मग त्या मुसलमानांनी सर्वांनी मिळून त्या मराठी भाषिकाला हिंदीमध्ये बोलायला भाग पाडलं. ही क्लिप दाखवली जाते.
दुसरी कोणती क्लिप दाखवली जाते? मनसेचा नेत्याच्या मुलाने जे अर्धनग्न होऊन एका मराठी भाषिका महिलेबरोबर जे काय हे केलं, वाद घातला, त्या वादाचा एक तो क्लिप दाखवली जाते. मित्रांनो, याच्यातून नक्की काय निष्पन्न केलं जाते, नक्की काय दाखवण्याचा प्रयत्न केला जातो, हे का दाखवलं जाते? एक बाजू दाखवली जाते की हिंदी भाषिकांवरती कसा अन्याय होतोय, हिंदी भाषिकांना कसं झोडपलं जाते, कानफटवलं जाते, मारलं जाते. मित्रांनो, लक्षात आलं का? पण हिंदी भाषिक मुजोर झाला हे दाखवत नाही आहे. हिंदी भाषिक आपल्या मर्यादा तोडून बोलतोय हे दाखवत नाही आहे. ज्यावेळी तो एखादा कार्यकर्ता जाऊन त्या हिंदी भाषिकाबरोबर बोलतोय, चर्चा करतोय, तर तो काय म्हणतोय? मी बोलणार नाही, मला मराठी बोलायचंच नाही, काय करायचं ते करून घे, काय उखडायची ते उखडून घे. आता ही जी भाषा आहे, ह्या भाषेला प्रतिक्रियाच होणार ना, मग खळखट्याक होणारच. पण ही जी गोष्ट, ही जी बाजू आहे, ही दाखवली जात नाही आहे. फक्त हिंदी भाषिकांवरती कसा अन्याय होतो आहे आणि यांची कशी काय फसगत होते हे दाखवलं जाते. कुठून? हिंदी वृत्तवाहिनी संस्थेमधून. आता राहिलं मराठी वृत्तवाहिनी संस्था. आता ह्या मराठी वृत्तवाहिनी संस्थेने तर कहरच केला. ज्यावेळी हे दोन भाऊ एकत्र आलेत, त्यावेळी तो मेळावा भरला होता, दोन भाऊ एकत्र आले होते त्या मंचावरती, त्यावेळी मराठी वृत्तवाहिनी संस्थेच्या कार्यालयामध्ये अगदी जल्लोष झाला होता. तिथले जे हे होते कर्मचारी, त्यांनी अगदी तो कार्यालय डोक्यावर उचलून घेतला होता. जसं काय भारत पाकिस्तानची मॅच चालू आहे आणि भारत जिंकला आहे आणि त्यावेळी जल्लोष होतो, तसा जल्लोष झाला. मित्रांनो, हास्यास्पद गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला पैसे पोचलेले आहेत, हा त्याचा अर्थ झाला. बिस्कुट, चाय बिस्कुट त्यांना पोचलेलं आहे, कारण त्यांच्या वतीने ते बॅटिंग करत आहेत. आता ते जिंकले, दोघे भाऊ एकत्र आल्यावरती. एवढे वर्ष, एवढे दिवस, एवढी वर्ष, एवढे महिने जे त्यांनी अगदी तो परिपाठ चालू ठेवला होता, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता एकत्र येणार आहेत, एकमेकाच्या मांडीवर बसणार आहेत, ते काय झालं? सक्सेस झालं. असो मित्रांनो, पण महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर ह्याच त्या वृत्तवाहिनी संस्था, मराठी वृत्तवाहिनी संस्था ह्या गोष्टी दाखवत नाही आहेत की हिंदी भाषिक ज्या प्रकारे अरेरावी करत आहेत, उन्मत्त झाले आहेत, अरेरावीची भाषा करत आहेत, दादागिरीची भाषा करत आहेत, हे ते दाखवत नाही आहेत. आणि दाखवताना काय दाखवत आहेत? हिंदी भाषिक नाही, मग ते हे भारतीय जनता पार्टीचे नेते कसे बोलत आहेत उर्मट, हे दाखवत आहेत. पण हिंदी भाषिक जे प्रत्युत्तर करत आहेत, सामान्य माणूस, त्या कार्यकर्त्याला, त्या मनसेच्या किंवा उभाटाच्या, ते दाखवत नाही आहेत. नक्की यांना काय साध्य करायचं आहे? यांना एकच गोष्ट साध्य करायची आहे, ती म्हणजे हिंदूमध्ये दुफळी निर्माण करायची, हिंदूंमध्ये दुफळी निर्माण करायचे, विभाजन करायचे. मित्रांनो, लक्षात आलं का? एक फोटो मी टाकतोय, त्या व्हिडिओची क्लिप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतोय मी, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. एक मुसलमान व्यक्ती आव्हान करते मराठी भाषिकांना आव्हान करते आणि काय लक्षात आणून देते? येणारी महानगरपालिका. मित्रांनो, कारण का त्या महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे तर जिंकलेत आणि ते जिंकण्यासाठी हे ते मुसलमान आहेत, त्यांचं एक गठ्ठा मतदान त्यांना मिळणारच आहे, त्यांचं तुष्टीकरण त्यांनी केलेलंच आहे, लागून चालन ते करतच आहेत. मग राहिलेले जे मराठी माणसं आहेत, ते मराठी माणसं एकत्र आलेत तर नक्की उद्धव ठाकरेंचा विजय होऊ शकतो आणि भारतीय जनता पार्टीचा पराभव होऊ शकतो. हे या मुसलमानांचे मनसुबे आहेत. कारण त्यांना काय करायचं आहे? त्यांना राज ठाकरेशी ना उद्धव ठाकरेशी लेणं देणं आहे, ना त्यांना कुठल्या पक्षाशी लेणं देणं आहे. त्यांना फक्त आपल्या धर्माशी लेणं देणं आहे, त्यांना आपल्या फक्त इस्लामशी लेणं देणं आहे. गजवा हिंद करणं महत्त्वाचं आहे. मग त्यासाठी त्यांनी आता एक आव्हान केलं आहे, ती क्लिप बघा. मित्रांनो, याच्यातून काय सिद्ध करण्याचा प्रयत्न होतो आहे, काय साध्य करण्याचा प्रयत्न होतो आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि काय सिद्ध होते.
मित्रांनो, आणखीन एक छोटीशी गोष्ट तुमच्या लक्षात आणून देतो. आता शिवसेनेचे म्हणजे शिवसेना उभाटाचे जे हिंदी नेते आहेत, हिंदी भाषिक नेते आहेत, त्याची आता कोचंबणा होणार आहे. किंवा मनसेचे जे हिंदी भाषिक नेते आहेत त्यांची कुचंबणा होणार आहे. एक उदाहरण काय आहे तर प्रियंका चतुर्वेदी, त्यांनी ज्यावेळेला एका इंग्रजी माध्यमाच्या वृत्तवाहिनी संस्थेला काय दिलं, मुलाखत दिली. त्या मुलाखतीमध्ये त्या पत्रकारांनी तिला प्रश्न विचारला, राजदीप सरदेसाईने, की तुम्ही मराठीमध्ये बोला म्हणून. त्यावेळी तिने मोडकं तोडकं मराठी बोलली. थोडीशी क्लिप टाकीन मी, ती बघा. तुम्ही मराठी बोलता का? दॅट्स नॉट अ गुगली क्वेश्चन. तुम्ही मराठी बोलता का? मी बोलतात, पण मी माझी मराठी कमजोर आहे. I say this on every platform, and again, like I said, unfortunately for me, I tried to learn French. I could not learn French. I tried to learn Braj Bhasha, which belongs to my parents. I could not learn that. Maybe. मित्रांनो, तर ती जी काय गडबडली आहे आणि परत म्हणते की माझी जी मातृभाषा आहे, ब्रिज भाषा आहे, ती मला शिकता आली नाही. म्हणजे हास्यास्पद आहे की नाही? याचा अर्थ काय झाला, तिला मराठी शिकायचं नाही आहे, ती मराठी शिकू शकणार नाही. आता इथे कुचंबणा कोणाची होणार आहे तर उद्धव ठाकरेंची. कारण त्यांच्या नेत्यांना आता प्रश्न विचारला जाईल की तुम्ही मराठीमध्ये बोलून दाखवा म्हणून. मग ते त्यावेळी गडबडतील आणि उत्तर तोंडावर कोण पडतील तर उद्धव ठाकरे. म्हणून आता उद्धव ठाकरेंना आणि राज ठाकरेंना मी त्यांच्या हिंदी भाषिक जे त्यांचे नेतेगण आहेत त्यांना आता ट्युशन लावायला मी सांगतोय. त्यांच्यासाठी ट्युशन चालू करा. त्यांच्यासाठी आता मराठी भाषेमधून एखादा शिक्षक ठेवा. मराठी भाषेमधून शिकण्यासाठी शिकवणी चालू करा. अन्यथा तुम्ही जगाला सांगतायत ओरडून मराठी बोल मराठी बोल, तुमच्या नेत्यांना जर मराठी नाही आलं तर तुम्ही तोंडावर आपटाल आणि आपली इज्जत वेशीवर टांगाल. सावध करतोय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते नक्की काय यांचा उद्देश आहे, या उद्धव ठाकरेंचा आणि या राज ठाकरेंचा काय उद्देश आहे? मराठी भाषेबद्दल जे प्रेम उफाळून आलं आहे, प्रेम ओतू जाते, त्याच्यामागे त्यांचा उद्देश काय आहे? यांच्याच हिंदी भाषिक नेत्यांना मराठी बोलता येत नाही आहे. अगोदर त्याने आपल्या नेत्यांना शिकवावं, आपल्या कार्यकर्त्यांना शिकवावं जे हिंदी भाषिक आहेत त्यांना, आणि मग महाराष्ट्रातील अन्य समाजातील सामान्य व्यक्तीला जाऊन दम द्यावा. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? नक्की हे आता उद्धव ठाकरेचे किंवा राज ठाकरेचे जे नेतेगण आहेत हिंदी भाषिक, हे आता मराठी शिकणार का? त्यांना मराठीची शिकवणी लावणार का? ट्युशन चालू करणार का? तुम्हाला काय वाटते मित्रांनो? हेच आहे ते वास्तव, हेच आहे ते सत्य. वास्तवावर बोलू काय ते माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.